אוקיי. So, בעזרת השם, בסייעתא דשמיא נעשה ונצליח. We start with פרשת שבוע. פרשת שבוע आहे आपला इत्रो. इत्रोच्या पाराशामध्ये ए, दहा दहा आज्ञा आहेत. 10 कमांडमेंट्स आहेत आणि इट्स कन्सिडर्ड वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग पाराशा. त्याच्यामध्ये आपण खूप गोष्टी, जसं एव्हरी पाराशामध्ये आपण खूप गोष्टी शिकायला मिळतात, पण या पाराशामध्ये एक डिफरंट खूप पॉईंट्स आहेत बोलायला. ऑफकोर्स 10 आज्ञा आहेत, त्याच्यामध्ये कोणती पण आपण एक कमांडमेंट घेऊन त्याच्याबद्दल बोलू शकतो ऑफकोर्स. पण त्याच्या आधी आपण बघतो का इथ्रोच्या पाराशामध्ये मोशे रब्बेनू मोशे रब्बेनू जो सगळ्या नेव्हीशी मोठा नवी होता, सगळ्या प्रॉफिट्स मोठा प्रॉफिट होता, तरीसुद्धा त्याला अजिबात त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा गाभा नव्हता. आणि त्याच्यामध्ये कोणता एवढा नम्र होता का त्यांनी इथ्रोचा ऐकला. इथ्रो जो ज्यांनी सगळे अख्ख्या जगाचे मूर्तीपूजा केले होते, आणि ऑफकोर्स तो इस्रायल झाला, पण तरीसुद्धा त्याला एवढा मान दिला. त्याच्याकडे गेला आणि त्याला मान दिला. त्याचा सासरा होता ऑफकोर्स, आणि त्याला एवढा मान दिला जे आपण शिकू शकतो मोशे रब्बेनूकडून. का बोलू शकलं असतं काय हा मूर्तीपूजा करणारा, काय त्यांनी. आणि आपल्याला माहिती आहे का, मिद्राश बोलते आपल्याला का का किती इतरोनी पण त्याला किती वर्ष ठेवला होता खाली. आणि मग त्याच्या मुलीनी ए, त्या मुलीने त्याला दिला म्हणून तो जगला मोशे रबेनू, आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा त्यांनी तो बोलला मोशे रबेनूनी त्याला मान दिला, जेवढा गरज आहे तेवढं द्यायचा. आणि तेच नाही, जेव्हा त्यांनी सजेस्ट केलं काहीतरी, त्यांनी तेव्हा बोलला इत्रो, तेव्हा तो त्यांनी ऐकलं आणि ते आपण इम्प्लिमेंट केलं त्यांनी पुढे. एवढी मोठी गोष्ट जी इमॅजिन पण नाही करू शकत. आजकाल आपल्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीला पण आपण सजेस्ट केलं काय, तर त्याला ऐकायला डिफिकल्ट होतं, कारण त्याचे विचार वेगळे असतात आणि 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 दुसऱ्यांचे विचार वेगळे असतात. तर मध्ये मान सन्मान आणि ते मध्ये येतं. पण मोशे रब्बेनू जो 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 अदोन कोला नेव्हीम, आणि आकाश बरोबर सांगत बोललेला होता, आणि तो समोरासमोर बोलायचा, तरीसुद्धा त्यांनी इत्रोचा ऐकलं आणि तो बोलला तू बोलतोस ते, लाईक ऑफकोर्स आकाश बायकोनी ऑफकोर्स परमिशन दिली त्याला. पण तरीसुद्धा आपण बघतो का एवढा नम्र, किती नम्र माणूस पाहिजे हाशेमची सेवा करायला. आपल्या घरच्यांचं पण ऐकायला किती डिफिकल्ट होतं केव्हा केव्हा, जे आपल्याला माहिती आहे का ते बरोबर बोलतात, आणि तरीसुद्धा आपल्याला फार डिफिकल्ट होतं ऐकायला. कारण आपल्या मध्ये आवा म्हणजे प्राईड, नाहीतर मान, हे अभिमान नाही माहीत सन्मान काय बोलतात त्याला. अम, स्वतः मी पण येतो मध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्याला ऐकायला डिफिकल्ट होतं. हे मी स्वतःला बोलतो, नाही तुम्हाला. तुम्ही खूप चांगल्या लेवलचे असतील, तुम्हाला ऑफकोर्स इम्प्रूव्ह केलं असेल या फील्डमध्ये, पण तरीसुद्धा डिफिकल्ट आहे खूप दुसऱ्यांचं ऐकायला, आणि एक्सेप्ट करायला त्यांची गोष्ट. आणि ते समज आपल्या विरुद्ध असेल तर ऑफकोर्स किती जास्त आहे, डिफिकल्ट आहे एक्सेप्ट करायला. खूप जास्त एक्सेप्ट करायला डिफिकल्ट आहे. म्हणून मग लाईफ पार्टनर असतो तो तो आकाश बरोबर सोबत देतो. तो बोलतो का ऐक, लाईफ पार्टनरचा ऐक, सुधर लाईफमध्ये. एनिवे, तर मोशे रब्बेनू ह्या लेवलवर होता, आणि तो एवढा नम्र होता का त्यांनी इत्रो जो गेर होता, गेर गेर तो म्हणजे तो इस्रायल झाला, पण तो मूर्तीपूजा केली तरीसुद्धा, एवढी सर्व मूर्तीपूजा ट्राय केली, आणि तरीसुद्धा त्यांनी त्याचं ऐकलं आणि ते एक्सेप्ट केलं. आणि ते आपल्या याच्यामध्ये मिशपातीम बघतो आपण, आपल्या लॉज आणि रेग्युलेशन्समध्ये वन ऑफ द पार्ट बनला तो मोठा. आणि इत्रोला पण मानलं पाहिजे. इत्रो जो येऊन सजेशन देतोय मोशे रबेनूला, त्यासमोर आशेमने समोर बोललं, आणि तरी पण तो सजेशन द्यायला रेडी होता.
इथरो कारण त्यांनी लेशेमशा माहीम होता त्याचा म्हणून तर हाशेम सगळ्यांनी एक्सेप्ट केला. म्हणजे फॉर द सेक ऑफ हाशेम त्याचा इंटेन्शन होतं म्हणून तो एक्सेप्ट झाला. म्हणून तो सगळ्यांनी मोशे रबेनं एक्सेप्ट केला आणि तो बरोबर बोलतोय. त्याच्यामुळे आपण शिकू शकतो की माणूस समोरचा बरोबर बोलत असेल तर ऐकलं पाहिजे, एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बोललं पाहिजे ना बरोबर आहे, तू बरोबर बोलतोयस, मी सुधारलं पाहिजे या गोष्टीमध्ये ऑफकोर्स. ही गोष्ट फार खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि एव्हरी टाईम मी वाचतो ते तर आपल्याला कळतं का आपण कुण कुठे आहात, आपण प्रत्येकाची लेवल कुठे आहे. जेव्हा तो दुसऱ्यांचा ॲक्सेप्ट करायला रेडी असतो तेव्हा तो चांगल्या लेवलवर आला आहे असं आपण समजू शकतो. मोशे रब्बेनू समज ॲक्सेप्ट करू शकतोय इथ्रोची गोष्टी. म्हणल्यामध्ये इथ्रो काय साधा माणूस नव्हता, ऑफकोर्स नाही. हाशेमने त्याच्या पाराशामध्येच त्याला ॲक्सेप्ट त्याचं नाव लिहिलं आहे तोरामध्ये आणि त्याचं ॲक्सेप्ट केलं आहे आणि त्यांनी फारोचा तो हाताखालचा माणूस होता. इथं खूप मोठा माणूस होता ऑफकोर्स, प्रश्नच नाही आहेत. पण तरीसुद्धा ए, अम, माणूस जेव्हा समोर असतं त्याची स्तुती करायला डिफिकल्ट असतं. माणूस नंतर खासशाला मारल्यानंतर सगळेच स्तुती करतात, त्याच्यामध्ये काही नव्वल नसतं. जिवंत असताना माणसाची स्तुती करणे दॅट्स अ डिफिकल्ट थिंग. जीवन समोर घरचा माणूस असेल, घरचा कोण असेल, त्याची स्तुती करणे ते फार डिफिकल्ट आहे. त्याला एक्सेप्ट करणे, त्याची स्तुती करणे, त्याचं चांगली गोष्टी बघणे फार डिफिकल्ट असतं. का? कारण जेव्हा आम्ही बोलतो का हा माणूस किती चांगला आहे, तर आता मी त्याला मान दिला पाहिजे आणि मग मान दिला पाहिजे, मग त्याचं ऐकलं पाहिजे. मग मी माझा थोडासा डोका खाली गेला पाहिजे त्याच्यासमोर, कारण ऑफकोर्स मी त्याला रिस्पेक्ट देतोय आणि मी त्याचा ॲग्री करतो की हा मोठा माणूस आहे, तो खूप हुशार माणूस आहे आणि म्हणजे अखादुश बघच्या जवळचा माणूस आहे, तर मी ॲक्सेप्ट करतोय. मग मला त्याच्या खाली झुकलं पाहिजे थोडासा. पण समज माणूस वारल्यानंतर माझं काय जातं, मला काय नाही होत. म्हणजे प्रत्येक माणूस असा आपोआप होतं का हां तो वारल्यानंतर अरे त्याची स्तुती करतात. तुम्ही हेस्पेदिममध्ये माणसाचा जेव्हा खास विषय कोणी शिवा बसतं तेव्हा ऐकलं पाहिजे. एक एक गोष्टी येतात, एक एक गोष्टी ऐकतात, अरे मी याच्याकडून असं शिकलो आणि हा असा होता आणि तसा होता. पण तो जिवंत असताना कुठे होतास तू? बघितलंच ना, त्याला भेटायला पण नाही आलास तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा. कुठे होतास? नाही माहीत कुठे होता त्यावेळेला त्याच्या लक्षात नाही आलं तो एवढा चांगला माणूस होता. आता घरच्यांचं पण तुम्ही ऐकाल, जर घरच्यांची माणसांची पण स्तुती करतात फार. पण जिवंत असताना का नाही बोललं असतं एवढी चांगल्या गोष्टी, त्याला पण चांगलं वाटलं असतं जिवंत असताना का अरे किती मोठी लेवल आहे, किती चांगली लेवल आहे आणि किती जिवंत असताना का नाही ऐकत आपण ही गोष्टी. कारण मग आपले एक खॉब होतं, एक एक आपली मग एक आपल्याकडून प्रत्येक माणसाचा मग तो एक त्यांनी त्याला दुसऱ्याला समोरच्याला मान दिलं पाहिजे, ते समोर झुकला पाहिजे, कारण ऑफकोर्स तो किती लेवलचा माणूस आहे. एनिवे, तर मुशर्रफ बेनू आपण एक पॉईंट शिकू शकतो. अम, ए- एक छान स्टोरी ऐकली मी. रावे एक आज्ञा घेऊया, फाईन आपल्याला मिशनरीमध्ये जायला पाहिजे. पण त्याच्यापैकी एक एक कमांडमेंट घेऊया. त्याच्यामध्ये फार सगळ्यांना माहिती आहे खूप मोठी कमांडमेंट आहे. प्रत्येक कमांडमेंट अ, फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याने खूप गोष्टीत बोलायला. पण एक किवूद आ वेम ऑनरिंग युअर फादर अँड मदर, त्याच्याबद्दल एक छान स्टोरी ऐकली. एक नाही, दोन स्टोरीज आहेत. उगे आपल्याला जमले तर दोन्ही स्टोरी बोलायला. पण एक स्टार्ट करूया. ए पिनखास एक पिनखास होता आणि त्याचा भाऊ इस्काक. इस्काक मोठा भाऊ होता आणि त्याचं लग्न झालं. नंतर पिनखासचं लग्न झालं आणि इस्हाक तो मोठा मुलगा होता, मोठा भाऊ होता त्याचा, त्याचं लग्न नाही झालं. त्याच्या मुलं नाही झाली. लग्न झालं पण मुलं नाही झाली. पिनखास छोटा असताना नंतर लग्न झालं तरीसुद्धा त्याला मुलगा झाला आणि मग ब्रीत आली. आता इस्हाक खुश झाला. तो बोलला अरे ही स्टोरी मी डेव्हिड गोल्डवॅसरकडून ऐकली. या त्यांनी सांगितली स्टोरी, तर मी त्यांच्याकडून ऐकली. तर अम, इच्काक फार खुश झाला, त्याच्या ब्रीथमध्ये आला आणि फार आनंदित होता. परत अजून एक थोड्या 1-1.5 वर्षांनी अजून एक मुलगा झाला.
कोणाला? पिनहासला. पुन्हा इच्काक आला, पुन्हा तो सम्याक होता, खुश होता. पुन्हा अजून थोड्या 1-2 वर्षात अजून एक मुलगा झाला, तिसरा टाईम. आणि अजूनपर्यंत इच्काकला एक पण मुलगा नाही झालाय. इच्काक नाही मुलगा, एवढे वर्ष झाले ते लग्नाला, एक पण मुलगा नाही झाला. हां, बाय द वे आमच्या नेबर एक आहे आणि त्याला किती वर्ष मुलं नव्हती भाऊ हशेम. मला वाटते काल का परवा त्याला मुलगा झाला, एक ती वर्षांनी खसदे हशेम. तर anyway, तर इथे या स्टोरीमध्ये पण त्या इच्काकला पिनकासला आता मुलं होत गेली, अजून मुलगा झाला, अजून मुलगी, मुलं, मुलगा, मुलगी. पण इच्काक जो त्याच्याशी मोठा होता आणि त्याचं लग्न आधी झालं होतं, तर एक पण मुलगा नाही. ह्याचा घर भरभराटीचा, याच्याकडे आगालो, त्याच्याकडे स्ट्रोलर आणि छोट्या मुलांचे खेळ आणि हे ते, आणि हा काहीच नाही, घर रिकामा, शांतता. किती डिफिकल्ट होतं त्याला ऑफकोर्स. आता याच्या पिनखास, तो छोटा भाऊ होता, त्याला फार वाईट वाटलं, अरे मोठ्या भावाकडे मुलं नाहीत आणि खूप डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये तो आणि त्याची बायको ऑफकोर्स. तर त्याला फार वाईट वाटायचं, काय करायचं त्याच्यासाठी, काय नमाज तर ऑफकोर्स तो करत होता. तर हा पिनखास, तो छोटा भाऊ, त्याच्याकडे खूप मुलं होते भाऊ हशेम. पण तरीसुद्धा अजून एक, तो एका अनार्थ मुलीला तो पैसे पाठवायचा आणि एक ऑर्गनायझेशन सपोर्ट करायची त्या मुलीला. आणि तिची लग्नाच्या एजची झाली ती. आणि त्याच्यामध्ये पिनखास बोलला, पिनखासनी पण अजून खूप पैसे दिले आणि तिचं लग्न करायसाठी, आणि लग्न करून दिला. त्या खुप्पाला, लग्नाच्या दिवशी खुप्पामध्ये, आता पिनखाससाठी ती त्याच्या मुलीसारखी होती, पण ती ऑर्फन मुलगी होती, अनार्थ होती. तर तिच्यासाठी त्यांनी तिच्या खुप्पामध्ये गेला आणि त्यांनी खुप्पामध्ये उभा राहून नमाज केली. ते नमाज केली मनापासून, का जे पण त्यांनी केलं आहे या मुलीसाठी एवढे वर्षानुवर्ष, आणि लग्न करून लग्नाचा खर्च जो त्यांनी भरलाय, दिलाय तिला लग्नासाठी, तेवढं सर्व करून, जे जे पण त्याचे मेरिट आहे, त्याचे पण ते स्खूत आहे, जे पण त्याचे पुण्य आहे, ते सर्व इच्काकला लागून देते, त्या भावाला. आणि मुलं होऊन देते त्याला घरी, त्याला एवढं मोठं स्कूत, एवढं मोठं मेरिट. आणि ती खूप रडला त्या खुप्पामध्ये. माहिती आहे का, खुप्पा जेव्हा लग्न चालू असतं, लग्नामध्ये खुप्पामध्ये उभं राहून नमाज करणे फार, त्याच्यामध्ये बोलतात का खूप कुठच्या कुठे जाते नमाज. म्हणून नॉर्मली केव्हा केव्हा नवशा नवरीला पण देतात नमाज करायला कोणासाठी. तर त्यांनी नमाज केली आणि सर्व स्कूत, त्याचं सर्व मेरिट, एवढं वर्षाचं मेरिट त्यांनी दिलं. बोलले इच्काकला मुलं होऊन दे. फाईन, लग्न झालं. रात्रीच्या वेळेला तो फार थकलेला होता ऑफकोर्स, आणि तो घरी गेला आणि झोपला. रात्री ते स्वप्नामध्ये त्याचा आबा आला. त्याचे वडील त्याच्या स्वप्नात आले, ते वारले होते किती वर्ष आधी. आणि स्वप्नात आले आणि बोलले का तुझी नमाज खूप कुठच्या कुठे पोचलीवर, आणि म्हणून मला तुला परमिशन दिली तुझ्याकडे यायला आणि बोलायला तुझ्यासोबत. का तुम्ही इच्काकसाठी नमाज केली, पण इच्काक तुझा भाऊ, त्याला मुलं का नाही होत, मी तुला रिझन सांगतो. त्याच्या नमाजीमुळे ही मला परमिशन मिळाली, म्हणून मी तुला सांगतोय आता रिझन. त्याच्यासाठी नमाजीची गरज नाही, त्याच्या मेरिटची गरज नाही आहे, कसलीच गरज नाही. त्याची एक गोष्टमुळे त्याला मुलं नाही होत. ती गोष्ट होती काय, तो बोलतो का त्यांची इमा, म्हणजे याची वाईफ, म्हणजे ते बोलले का त्याची वाईफ म्हणजे अल्माना आहे, ती आता ऑफकोर्स विडो आहे. आणि इच्काक तो तिच्याकडे नाही जात, तिला भेटायला नाही जात, आणि म्हणून त्याला मुलं नाही होत. वाव, एवढं मी बोलायला आलो तुझ्याकडे, हा रिझन आहे म्हणून त्याला मुलं नाही होत. तर होत नको, त्याचे मेरिट्स आहेत, त्याच्याकडे खूप गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टीमुळे तो त्याच्या इमाला भेटायला नाही जात, म्हणून त्याला मुलं नाही होत. आणि मग त्याला तिने शालोम, आणि तो हा उठला.
झोपेतून उठला, वाव, लगेच सकाळ झाल्याबरोबर इसाकला फोन केला पहिला आणि बोलला, अरे आबा स्वप्नात आले, बोलले का तुला मुलं नाही होत का, कारण गिव्ह द वे, ऑनरिंग युअर पेरेंट्स, ऑनर युअर मदर, तिला एवढी ऑनर नाही देत जेवढं द्यायला पाहिजे, तिला जाऊन भेटत नाही म्हणून. तो बोला असं आहे का, वा वा वा. लगेच तो एक दिवस आड जायला लागला तिच्याकडे, लगेच त्या दिवशी जाऊन भेटला तिला, तिच्या घरी काय पाहिजे, तिच्या काय गरज आहे, सगळं तो करायचा तिच्यासाठी तेव्हापासून. सर्व करायचा. अम, आणि एव्हरी डे एक दिवस आड तो तिच्याकडे जायचा, जे पण गरज लागते तिला सर्व प्रोव्हाइड करायचं. एक वर्षाने, एक वर्षाने तो ज्या दिवशी तो एक दिवस जाड जाते त्या दिवशी नाही आला. त्याची इमा बोलली, अरे आज नाही आला, इतका का नाही आला आज. तर त्याने लगेच फोन केला इमाला का, माफ कर मी आज नाही येऊ शकलो तुझ्याकडे, कारण मला मुलगा झाला." तर भाऊ कसे त्याला पण मुलगा झाला. तर आपण इकडून एवढी मोठी गोष्ट जी आपण इमॅजिन पण नाही करू शकत, का केव्हा केव्हा अशी गोष्टी घडतात का, काय रिझन, काय कशामुळे ही गोष्ट होते, ते आपल्याला वाटतं नाही हा सेगुला केला पाहिजे, तो सेगुला केला पाहिजे, हे केलं पाहिजे, ह्याला डोनेशन, ऑफकोर्स डोनेशन वगैरे सर्व चांगलं आहे, सर्व चांगलं आहे, पण जोपर्यंत जोपर्यंत तो मेन कारण आहे जो ज्याच्यामुळे ही गोष्ट अडते मध्ये येते, तो बाजूला केल्याशिवाय तो रस्ता मोकळा नाही होणार. ब्राखो आकाशभर देतो, पण बोलतात का आपण आपल्या सिन्सनी, आपल्या मिस्टेक्सनी, आपल्या पापांमुळे ती गोष्ट बंद करतो, आणि म्हणून ती गोष्ट आहे समोर पण येऊ आपल्यापर्यंत नाही येत, कारण मध्ये भिंत आहे कसली, कोणत्या तरी एक पापची, नाहीतर कोणती तरी गोष्टची मध्ये आपल्याला येते. तर म्हणून प्रत्येक माणसाने ते विचार केला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी पश्चाताप केला पाहिजे, ऑफकोर्स विचार केला पाहिजे नीटपणे बसून, विदाऊट ऑनर, विदाऊट मध्ये आपला मान मान सन्मानमध्ये नाही आला पाहिजे, आणि ते बाजूला ठेवलं पाहिजे सर्व, आणि विचार केला पाहिजे प्रॅक्टिकली कोणती गोष्टीमुळे हे ब्राखोत अडकलेले आहेत, आणि ते विचार केलं आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर मगच माणसाला पुढे पुढे तो जाऊ शकतो आणि त्याला ब्राखोत येऊ शकतो. जसं आहे मेन रिझन, मेन कारण माणूस बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या गोष्टींच्या मागे लागतो, आणि आपल्याला याचे राहायचं, आपल्याला बघू नाही देत ती गोष्ट, आणि त्याचा फुल विश्वास असतो की हा ह्याच्यामुळेच आहे झाला. जसं जसं कोणाकोणाची तुम्ही ऐकाल तर, हां हे का नाही होत, मला का नाही जमत, नजर लागते दुसऱ्यांची, दुसऱ्यांची नजर लागते, दुसऱ्यांची नजर लागते, पण तुम्ही शब्दातच नाही पाळत तर तुम्हाला ब्राखोत कुठून येणार. शब्दातचं कुठे आहे, शब्दात इज द मेकोरा ब्राखा. शब्बात याच्याबद्दल विठ्ठलनी एवढे चांगले शिवरीम दिले तुम्हाला, त्याच्यामध्ये एवढा एक्सप्लेन केलं छान. तर शब्दात कुठे आहे, शब्दाचे लज आपण अभ्यास करतो. रब्बे, उरियल पण शब्दाचे लॉज घेतात तुमच्यासोबत. तर मग शब्दाचं दॅट द मेकोरा ब्राखा, आणि मग ते त्याच्यामध्ये रूट आहे ब्राखा तेच बरोबर नसेल तर ब्राखोत कसे येतील. बाकीचे नजर बिजर लागणे ते बाजूची गोष्ट आहे, ते मेन गोष्ट कुठे आहे, मेन गोष्ट कुठे आहे, क्ली कुठे आहे. भांडण आहे आपल्याकडे ते गोष्ट एक्सेप्ट करायला, ग्लास नाही आहे तर पाणी कुठून येईल. तर तसं आहे, तर दॅट्स की म्हणून माणसाने ट्राय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे कशामुळे कोणती गोष्ट घडते, आणि कोणत्या कोणत्या गोष्टी लाईफमध्ये केव्हा केव्हा मध्ये प्रॉब्लेम्स येतात, तर ते विचार केला पाहिजे माणसाने. मग त्याचा ए, बेजात शेम तो मेन गोष्ट कर, म्हणजे सूर मेरा व्यास आहे तो बोलतात, वाईट गोष्टीपासून लांब राहा आणि मग चांगली गोष्टी करा. तर वाईट गोष्टीपासून लांब राहणे दॅट्स इम्पॉर्टंट. वाईट गोष्टीपासून माणूस लांब राहतच नाही, मग चांगल्या गोष्टी येतील कुठून त्याला. तर म्हणून प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे सूरमेरा करायला. व्यास येतो म्हणजे केव्हा केव्हा माणसाला बोलतं, अरे घरी घाण वास येते,
चला स्प्रे मारा, स्प्रे मारा. अरे पण तू कचराच नाही टाकलायस घरचा. घरी कचरामुळे तुझ्या घरचा कचरा आहे त्याच्याने एवढे वास येते घरी घरी. आणि आजकाल इस्रायलमध्ये तरी थंडी असते तर माणसं दरवाजे खिडक्या बंद ठेवतात. पण घरचा कचरा तो फेकल्याशिवाय तो घाण वास जाणारच नाही. पहिले घरचा कचरा फेका आणि मग स्प्रे मारा. पण माणूस बोलतो, "अरे घाण वास येते घरी कशामुळे?" ते आपण स्प्रे मारू. पण स्प्रेने काय फायदा नाही होणार. 2 मिनिटं चांगला वाटेल नंतर तो वास घरीच राहील. का सूर मेरा, पहिले खराब गोष्टी बाहेर फेका आणि मग चांगली गोष्टी आतमध्ये घ्या. ऑफकोर्स आपण नाही थांबलं पाहिजे आपले आतले गुण जे कोणते कोणते खराब असतात ते प्रॉब्लेमॅटिक असतात ते काढायसाठी थांबणे आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी. पण ऑफकोर्स चांगली गोष्ट चालू केली पाहिजे. पण खराब गोष्टी पण ॲट द सेम टाइम फेकायला ट्राय केल्या पाहिजेत. आणि आपण मिशनातमध्ये जाऊया. बेजात असेल तर आपण बघितलं तर लास्ट मिशनातमध्ये लास्ट टाइम चौथा मिशना बघितला होता. आपण जस्ट रिवाईज करूया, वाचूया आणि पुढे जाऊया फिफ्थ मिशनामध्ये. या मिशनामध्ये आपण बघतो मुक्तेचे लॉज आहेत. मुक्तेबद्दल बोलतोय जास्त. काय असतं मुक्ते? समजा मला कोणती गोष्ट वापरायची असेल ती कशी वापरता येईल, डेसिग्नेट करायला लागतं म्हणजे लॅगचोत करायला लागतं आधी, का ही गोष्ट मी शब्बातला वापरणार आहे ना ती योमतोबला वापरणार आहे आणि मगच ती गोष्ट ती गोष्ट वापरता येते. आपण ते लास्ट पण बघितलं होतं, वाचलं होतं आणि त्याचा थोडासा या मिशनामध्ये आपण बघितलं होतं. मी नुसतं रीड करतो मिशना फोर्थ आणि मग आपण बेजात अशेम फिफ्थ मिशनामध्ये जाऊया. זימן שחורים ומצא לבנים, לבנים ומצא שחורים, שניים ומצא שלושה, אסורים, שלושה ומצא שניים, מותרים, בתוך הקן ומצא לפני הקן אסורים, ואם אין שם אלא הם, הרי אלו मुतारीम. कशाबद्दल बोलतोय आपण? आपण बघितलं का योम तोवला, योम तोव खाग आहे आणि त्यांना त्या दिवशी त्याला कबूतर घ्यायचेत. आधी कबूतर वापरायचे त्यांच्याकडे दुसरं जवळपास काही नव्हतं, दुकान नव्हते का फ्रीझर नव्हतं त्याच्यामध्ये जेवण रेडी ठेवायला. तर ते आधीच प्रिपेअर करायचे ते. आणि अ, ते आधीच बोललं पाहिजे का हा कबूतर मी वापरणार आहे योमतोबला आणि मगच त्याचा वापर करता येतो. त्याशिवाय नाही येत. अम, तर आपण बघितलं होतं का ए, कोणते कोणते ए, का माणसाकडे समज जर खूप घरटे आहेत त्याच्याकडे आणि वर घरटे आहेत, त्याच्याकडे जागा आहे जिकडे कबूतरखाना कबूतरखाना नाही आहे, घरटा घरटे आहेत राईट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बोलतो का हा कबूतर मी वापरणार का हा नाही वापरणार आणि त्यांनी आधीच बोललं पाहिजे. मग एक वेळा बोलल्यानंतर तो वापरू शकतो ना. समज जर त्याचे मिक्स झाले तो बोलला ए, ए काळे पाहिजेत आणि पांढरे असतील आणि पांढरे असतील आणि काळे असतील, उलट सुलट झालं तर त्याला अलाउड नाही आहे. मग अजून एक थिंग आहे त्याच्यामध्ये बघितलं आपण. तुम्हाला इकडे चांगल्या याच्यामध्ये बघूया. स्लाईडमध्ये मे बी स्लाईडमध्ये दिसेल तर जास्त इझिली एक्सप्लेन करता येईल, बघता येईल, अंडरस्टँडिंग. वन मोमेंट. ओके, वन मोमेंट. तुम्ही साईडमध्ये बघू शकाल. यर तर दाफा खाईमचे मस्त साईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही इझिली बघू शकता ते. अम, आणि ते एक्सप्लेन पण करतात त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन पण आहे. वन मोमेंट तुम्हाला दाखवतो.
तर आपण स्टार्ट केलं होतं फर्स्ट फर्स्ट ऑफ द पार्ट ऑफ द मिशना आहेत का तिने जिमेन सिमेंट खोरीम उमाचा लेबनीम. समज यांनी बोलले का काळे कबूतर, काळे म्हणजे ग्रे कलरचे. तुम्ही काय तुम्ही बघू शकता ग्रे कलरचे कबूतर आहे. त्यांनी बोलला का हे ते वापर वापर करेल आणि त्याला मिळाले तिकडे पांढरे, तर तो नाही वापरू शकत. समज उलट असेल तरी पण नाही वापरू शकत. ए नंतर बोलतात श्लोशा उमत्सा नाईम. समज जर तीन असेल इकडे बघू शकता तुम्ही जस्ट here it is. Yeah. שלושה ומצא שניים מותרים. שניים ומצא שלושה अസുरीम. समज तो बोलला दोन, दोन तो बोलला दोन कबूतर, हे दोन कबूतर त्याच्यामध्ये तीन असतील तर अസുरीम. आता तुम्हाला माहिती कोणता त्याच्यापैकी त्यांनी चूज केलं कोणता नाही केलं. मे बी तो एक्स्ट्रा बर्ड आहे तो तो मिक्स झाला त्यांच्यासोबत. समज तो बोलला तीन आहेत आणि तीन तो बोलला त्यांच्यापैकी तीन तो घेऊ शकेल आणि त्याच्यात दोनच मिळाले त्याला, तर अलाउड आहे त्याला. कारण ऑफकोर्स बोलतात का त्याच्यापैकी एक उडून गेला. ए, בתוך הקן הוא מצא לפני הקן. समज तो घरट्याच्या बाजूला अम, त्यांनी बोलला का घरट्यामध्ये असतील आणि नंतर त्याला मिळाले बाहेर तर असुर आहेत का कशावरून ते तेच आहेत. पण समज जर एक पण दुसरे कुठेच नाही बाजूला कबूतर तसे, तर मग अलाउड आहेत. कारण मग बोलू शकतं का अरे कबूतर दुसरीकडे नाहीत आहेत जवळपास. आणि हे कोणामध्ये बोलतोय बहुतेक ते कबूतरचे बच्चे असतात त्यांच्याबद्दल, ते जास्त लांब नाही जाऊ शकत. तर त्यांच्याबद्दल बोलतात जवळ कोणताच नेस्ट नाही आहे आणि म्हणून बोलू शकतो का तो नेस्ट आहे तो ए, दुसरे ह्याच कबूतर होते ते ज्यांनी त्यांनी बोललं होतं का वापरू शकतो ते. ओके दॅट्स द फोर्थ मिशना. आपण पुढच्या मिशनामध्ये जाऊया बेसात असे. इथे पण आपल्याकडे छान स्लाईड्स आहेत मध्ये छान स्लाईड्स आहेत dafaheim.com करून आहे. तुम्ही तिकडे एक्सप्लेनेशन ऑफ ऑल द तुम्हाला छान मिळतात त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन एव्हरी दाफ जे ब्रॅखोत गेमाराचे ब्राखोत राब शिमोनसोबत करतात त्यांना पण रिव्हिजन पण चांगला असेल तिकडे. तिकडे एव्हरी गेमारचा पेजवर एक्सप्लेनेशन आहे. आणि तेच नाही रिव्ह्यू पण आहे त्याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये एकदम कमीत कमी हे करून रिव्हिजन करायसाठी चांगलं आहे. आणि तेच नाही पूर्ण दाफचं पण एक्सप्लेनेशन देतात. तर कोणाला गेमाराचे अभ्यास करायचा असेल तर कोणत्या पण गेमाला तर तिकडे तुम्हाला सगळे एक्सप्लेनेशन मिळेल आणि प्लस असे स्लाईड्स पण असतील छान ज्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन्स पण आहेत. आपण आता पाचवा मिशना बघूया बेजात हशेम. फिफ्थ मिशना विल सी इट. फिफ्थ मिशना जस्ट इयर तुम्ही बघू शकाल. आपण रीड करूया आणि पुढे एक्सप्लेनेशन बघूया. בית שמאי אומרים אין מסלקין את התריסין ביום טוב. בית הלל מתירין. אף להגזיר בית שמאי אומרים אין נוטלין את העלי לקצב עליו בשר. בית הלל מתירין. בית שמאי אומרים אין נותנין את העור לפני בית הדריסה ולא יגביהנו אלא אם כן יש עמו בשר. בית הלל מתירין. בית שמאי אומרים אין מוצין לא את הקטן ולא את הלולב ולא את ספר התורה לרשות הרבים. ובית הלל
मतिरीन. इथे आपण बघतो दोन, बेथ हिले, बेथ शमाय आणि बेथ हिलेचं आपण या पूर्ण चॅप्टरमध्ये तेच बघतोय. बेथ हिलेल आणि बेथ हिलाचे शमायचे दोन दोन डिफरंट आउटलुक, डिफरंट वेज ऑफ अंडरस्टँडिंग तोरा आणि वेगळी अंडरस्टँडिंग. इकडे आपण बघूया, जस्ट अ मोमेंट, इंग्लिशमध्ये पण बघू शकाल. यार, इंग्लिशमध्ये फिफ्थ मिशना. ओके यार, त्याच्या आधी आपण लास्ट त्याच्यामध्ये बघितलं होतं. ओके, ओके फाईन. यार, फिफ्थ मिशना. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण बघतो का, ए, या मिशनामध्ये, या मिशना आपण बघतो का दोघांचे डिफरंट वेज ऑफ अंडरस्टँडिंग. मेन म्हणजे फर्स्ट फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ योम तोवला. आधी फ्रीज नव्हते, आपल्याला माहिती आहे. माणसांना गरज आहे गोष्टी घ्यायची, आणि त्यांना काय दुसरा आहे, दुसरा काय ऑप्शन नाही आहे. जे आज आपल्याकडे काय माणसं स्टोअर करून ठेवतात सर्व गोष्टी आणि मिळतं. पण त्यावेळेला हे काही नव्हतं त्यांच्याकडे जास्त. तर मग काय करायचे, त्यांचं दुकान आहे, त्यांच्याकडे त्यांना बोलायचे आम्हाला दे बाबा, आम्ही तुला नंतर देऊ पैसे. तर इथे इथे बेच शमाय बोलतात का, ज्यांच्याकडे दुकान आहे तो नाही दुकान उघडू शकत. आपल्याला माहिती आहे का, इंडियामध्ये गाडी असते, त्याच्यामध्ये विकायची गोष्टीचं नाही तर दुकान असतं छोटंसं, आणि त्याचा हे एक असा एक फ्लॅप उघडतो, शटर उघडतात, आणि ते उघडतात आणि ज्याचा पानवाला असतं इंडियामध्ये, ते त्या कोपऱ्यामध्ये कसे बंद करतात एकावर एक, आणि असा कपाटासारखा असतं, आणि तो उघडतो त्याच्यावर आणि त्याच्यावर अरेंज करतो गोष्टी. ए, आणि कुठे कुठे इंडियामध्ये आपण बघतो रस्त्यावर वगैरे पण, का असे कोपऱ्यात दुकान असतात, नुसतं ते उघडतात आणि त्याच्यावर अरेंज करतात. मग झाल्यानंतर ते बंद करून कपाटासारखा बंद होतं आणि झालं. तर इकडे त्याच्याबद्दलच बोलतात, त्याला त्रिसीम बोलतात, त्रिसीम शटर्स असतात. तर त्यांना नाही अलाउड आहे तसं उघडून ठेवायला, तसं बेचशामाय बोलतात का नाही अलाउड नाही आहे. कारण ते उघडणे आणि बंद करण्यामध्ये ॲज इफ ही इज बिल्डिंग, जसं काय तो काहीतरी बनवतोय, आणि म्हणून त्याला अलाउड नाही आहे. पण बेथिलेल अलाव करतात. तो काउंटर जसं काय तो उघडतात, तुमचा काउंटर उघडतात आणि त्याच्यावर ते विकू शकतात गोष्टी. पण ऑफकोर्स त्या दिवशी कोण पैसे नाही देत त्यांना, आणि ऑफकोर्स पैशाचं ट्रान्झॅक्शन नाही, तो लिहून ठेवतो. लिहून पण नाही ठेवायला अलाउड त्याला. नुसता ज्याला पाहिजे तो घेतो आणि घरी जातो, आणि नंतर शब्दात संपल्यानंतर, योमतोब संपल्यानंतर देऊ शकतो त्याला. बेत दिलेलं बोलतात ते अलाउड आहे करायला, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ऑफकोर्स त्याच्यामध्ये अजून लॉज आहेत का, त्याच्यामध्ये हिंजेस पाहिजेत, ते इझिली उघडू शकत असेल. ए, नंतर तुम्ही बघाल शब्दाच्या लॉजमध्ये ऑफकोर्स तुम्हाला माहीत आहे का, हिंज असेल तर तुम्ही, आपण शिकलो होतो मराठी मिशनामध्ये, का हिंज असेल तर तुम्ही विहिरीचं झाकण उघडू शकता, बंद करू शकता. समज होतं असंच उघडणार असेल तर प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. आ, तर ते दॅट्स इकडे पण त्रिसिमबद्दल तसंच आहे. लेट्स सी. तब्येत समाय इकडे बोलतात नाही अलाउड नाही त्याला ते, कारण उघडायला काढायला अम, बाजूला हिंज असेल तर प्रॉब्लेम आहे, मध्ये हिंज पाहिजे. पण बेथीला अलाव करतात ते सगळं उघडायला काढायला, कारण इट्स अ टेम्पररी थिंग. तर त्याची गरज नाही एवढे. ते वापरू शकतात ते बेथिलरप्रमाणे. बेथ शमाय स्ट्रिक्ट ओपिनियन आहे, ते अलाव नाही करत. ए, कारण खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, आपण बघतो काही
सिमखात योम तोफ किती इम्पॉर्टंट आहे का, ह्या गोष्टी फार डिफिकल्ट आहेत करायला. इट्स नॉट इझी. तरीसुद्धा आपल्याला अलाऊ केलं आहे या गोष्टी करायला का, सिमखात योम तोफ. सिमखात योम तोफ म्हणजे सणामध्ये माणसाने एन्जॉय केलं पाहिजे. सणामध्ये त्याला चांगलं वाटलं पाहिजे. सण चांगला गेला पाहिजे म्हणून त्याला जेवण जेवण बनवायसाठी, आणि ऑफकोर्स तो आग नाही पेटू शकत, दुसऱ्याकडून त्यांनी ट्रान्सफर केली पाहिजे. पण जेवण बनवताकडे घरी काय त्याच्याकडे मसाले नाही आहेत, तर त्याला जाऊन या दुकानात जाऊन घ्यायला अलाउड आहेत. पण ऑफकोर्स पैशाचं ट्रान्झॅक्शन नाही करू शकत आणि काही नाही. पण ऑफकोर्स आजकाल आपल्याला गरज नाही या गोष्टींची, कारण आधीच प्रिपेअर करू शकतो आपण. आधीच प्रिपेअर केल्या सगळ्यात चांगलं आहे. ज्याला आलाखोत एकदम चांगले माहीत असतील तोच सिरीज घेऊ शकतोय. कारण एक छोटीशी पण चूक झाली तर एक मोठा मोठा पाप होऊ शकतं त्या हातून. म्हणून इकडून आपण लॉज नाही शिकत, आपल्याला माहीत आहे. हलाखासाठी आपल्याला हलाखाचा वेगळा शिवर केला पाहिजे. वेगळा शिवर असतो त्यामध्ये शिकतो आपण. आणि राव गॅब्रियल तर तुम्हाला माहिती आहे का, शुल्खाना रोग घेतात तर एकदम छान रीतीने प्रेझेंट करतात. तर त्याचा तुम्ही ऑफकोर्स कालचा शिवर ऐकला असेल, आणि फार छान रीतीने ते एक्सप्लेन करतात. त्याच्यामध्ये आठवण पण चांगली राहते, आणि इझिली आपण एक्झाम्पल्स पण छान असतात. तर त्याचा फायदा घेतला पाहिजे. इस्रायलमध्ये तो वेबसाईटमध्ये हो, अवेलेबल आहे, इंडियामध्ये एकदम काय आवाज कमी. एकदम आवाज कमी आहे. हो. वा. बाकीचे आवाज बरोबर येते. हां, के ओके ओके. आवाज बरोबर आहे. हां, आवाज बरोबर आहे तो पैसे दे. तर मग तो फायदा घेतला पाहिजे, आणि शुल्काला रोग एवढ्या छान रीतीने शिकायला अपॉर्च्युनिटी नाही मिळत. इकडे आपल्याकडे आहे, तुम्ही घेऊ शकता आणि रिवाईज पण करू शकता. बेतकन्सीचे लॉज एवढे छान रीतीने एक्सप्लेन केलेत. तर प्लीज त्याचा फायदा घ्या आणि शिका, रिव्हिजन करा. तर इथे आपण बघतो का, म्हणून हलाखोचा शिवर वेगळा पाहिजे, आणि मिशनातमध्ये आपण नुसतं बेसिक शिकतोय, बेसिक आयडिया घेतोय. एकूण आपण डायरेक्टली बोलू नाही शकत का बाबा अलाउड आहे म्हणून जाऊन आपण घेऊ शकतो. नाही, आपण नुसता मिशना मेकोर आहे, एकदम रूट आहे. पण त्याच्यानंतर खूप गोष्टी येतात मध्ये, खूप गेमार आहे त्याच्यानंतर, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे. नंतर मग रामबामची मिशने तोरा आहे, मग शुल्खाना रूख आहे, आणि नंतर मग आपण रव्वादे योसेफचे बुक्स आहेत, त्याच्यामध्ये आपण शिकू शकतो. आणि त्याच्यानंतर ते नंतर त्याचं एक्सप्लेनेशन अंडरस्टँड केल्यानंतर तो हालाखा आले मासे आपण तिकडून शिकतो. म्हणून इकडून आपण डायरेक्टली नाही शिकू शकत. जस्ट टू गेट अन आयडिया आपण मिशनात शिकतोय, तिकडे आपण मिशनात शिकतोय, पण हालाखा ले मासे म्हणजे काय करायला पाहिजे ते आपण हालाखाच्या क्लासमध्ये शिकलं पाहिजे. एनिवे आपण कंटिन्यू करू, हा मोठा मिशन आहे. आपण कंटिन्यू करू नेक्स्ट टाईम हा मिशना. मी तुम्हाला सांगितलं होतं का मी स्टार्टमध्ये का, तो अजून एक स्टोरी आहे छान, ती किबूद एम. ती स्टोरी आपण फार इम्पॉर्टंट आहे, फार छान आहे. आणि त्याच्यामध्ये दाखवतं का किती जे मित्सवा आपल्या सर्वांना माहिती आहे का किती इम्पॉर्टंट मित्सवा आहे. पण त्याची किती ते कुठच्या कुठे ती पोचू शकते, ती आपण अम, ते आपण बघू शकतो स्टोरीजमुळे मधून दर्शन. तर ही स्टोरी ही घडली होती काही वर्ष आधी इस्रायलमध्येच. एम, just one moment. एम, तर ही स्टोरी होती. अम, एक फॅमिली होती ज्याच्यामध्ये शिवा बसले होते ते. अम, 7 दिवस बसले होते त्याच्यामध्ये. कोणासाठी बसले होते, एक पुरुष, एक माणूस, रिलिजियस, थोडा ऑब्झर्वंट ज्यूइश पर्सन, त्याच्या 17 मुलांसोबत शिवा बसला होता त्याच्या बायकोसाठी.
अम, आणि ऑफकोर्स फार मोठी गोष्ट होती आणि फार शॉकिंग गोष्ट होती सगळ्यांसाठी. त्याच्यामध्ये, त्या शिवामध्ये, त्या डॉक्टरनी फोन केला. जो डॉक्टर तिच्या वाईफला, वाईफचा डॉक्टर होता, त्यांनी फोन केला. आणि फोन फोन आल्याबरोबर ही स्टोरी मेरा आर्य आर्य इचका एप्स्टीनकडून ऐकली. तर त्यांनी तो फोन ह्याच्यावर ठेवला, ते स्पीकरवर, म्हणजे सगळ्यांना ऐकतील काय बोलतो तो. तर शिवामध्ये तो बोलला का तो त्या वाईफचा डॉक्टर आहे आणि त्याला फार वाईट वाटलं ते ऐकून आणि येते. तो बोलला 4 वर्ष आधी त्याची वाईफ आली होती त्याच्याकडे. आणि अ, ते काय प्रॉब्लेम होता तो, त्यांनी बघितलं का तिचे टेस्ट केले आणि स्टफ, आणि त्यांना कळलं का ती एकदम खराब, एकदम एंड स्टेजला आहे तिची, आणि खूप खराब परिस्थिती आहे तिची, टेस्टमधून त्यांना कळलं. आणि तो बोलला का त्यांनी तिला सांगितलं, जे आहे ते सांगितलं. तो बोलला फर्स्ट ऑफ ऑल, तो बोलला का तुझी वाईफ इज अ स्कूल ऑफ एमुना. बेथ सेफरले एमुना आहे त्याची वाईफ होती. अम, आणि तो डॉक्टर बोलतो का त्यांनी सांगितलं तिला का तिच्याकडे नुसतं 6 आठवडे आहेत जिवंत राहाय, 6 आठवडे आहेत त्याच्यामध्ये. आणि तिची एवढी स्टेज, लास्ट स्टेजला पोचते तिची, का तिचे काहीच नाही करू शकत. आणि काय त्याच्यावर अ, उपाय पण नाही आहे, कारण या स्टेजवर अजून काय फायदा नाही होणार. म्हणून हे काय नाही करू शकत, 6 आठवडे आहेत आणि जाऊ. तर तो बोलतोय का तिच्यावर काहीच रिॲक्शन नव्हता. ती शांत होती. आणि तिला विचारलं, अरे तुला सांगितलं तू काय? ती बोलले, अरे माझ्याकडे इन्शुरन्स आहे, बोलते ती. माझ्याकडे फुल इन्शुरन्स आहे. तो बोलते, इन्शुरन्स? इथे आपण कुठे पैशाची गोष्ट करतोय, इकडे लाईफ अँड डेथची प्रश्न आहे. इन्शुरन्स काय? कसला इन्शुरन्स काय? ते बोलते, नाही माझ्याकडे पूर्ण इन्शुरन्स आहे, मला काय भीतीच नाही आहे इकडे, काय घाबरायची मला गरज नाही. मी अपसेट कशाला होऊ? आणि ती एकदम नॉर्मल होती, अजिबात अपसेट नव्हती. तो बोलला, कसला इन्शुरन्स? तुला नाही कळत मी काय बोलतोय? तो डॉक्टर तिला बोलला, तू समजायला पाहिजेस. ती बोले, मला बरोबर कळलं काय बोलतोयस तू, आणि पण मला इन्शुरन्स आहे. मी नाही बोलत पैशाच्या बाबतीत इन्शुरन्स आहे. तो बोलतोय, ती बोलली का तिच्या घरी ए, तिच्या इमाची काळजी घेते ती. आणि तिची आई घरी आहे तिच्या, आणि ती 24 तास तिची काळजी घेते, कारण ती फार ओल्ड आहे. आणि 24 तास तिच्या मागे असते, तिच्या सोबत असते, सगळं जे पण तिला गरज लागतात तीही तिला बघते. तर ती बोलते तिच्याकडे इन्शुरन्स आहे. ज- मी तिची काळजी घेते, आणि मला माहिती आहे का ह्या मिचवामुळे मला काहीच नाही होणार. फुल कॉन्फिडन्स. तो बोला, काय बोलते, 6 आठवडे मला दिसते इकडे पण वॉट एव्हर. आणि ती रिअली, तो बोलतोय, तो डॉक्टर बोलतोय का रिअली तिला काहीच नाही झालं. 6 आठवडे होऊन गेले, त्यांनी परत बघितलं, पण बेमेत तर 4 वर्ष झाले का तिला काहीच नाही झालं. ती सर्व नॉर्मल करत होती, तिची बॉडी फंक्शन सगळे नॉर्मल होते, आणि काहीच नाही. आणि बरोबर 6 आठवडे आधी तिची ओल्ड आई आई होती, ती वारली. आणि मग जसं डॉक्टर बोलला तसं झालं. तिची हळूहळू तब्येत खराब व्हायला लागली, आणि एक्झॅक्टली 6 आठवड्यानंतर ती वारली. जसं डॉक्टर बोलला तसंच. तर आपण इकडून बघू शकतो का तो मिtzवा, जो किवूद आव वेएम, जो
तिने एवढं तिची इमाची काळजी घेतली, त्याच्यामुळे ती जिवंत राहिली. तरी पण डॉक्टर बरोबर बोलला होता. आणि तो कम्प्लिटली नेस दिसून आला का एक्झॅक्टली 6 आठवड्यानंतर तिची आई वारल्यानंतर ती वारली. तर तर हा मिtzवा जो किबुदा वेम आहे, तो नाही काय नुसता जो माणूस जेव्हा आई वडील जिवंत असतात तेव्हाच असतं, ते नंतर पण असतं, नंतर पण कंटिन्यू होतं. बोलतात का प्रत्येक वर्षी जेव्हा वडिलांचा दिवस असतं, ज्यांचे आई वडील जिवंत आहेत ऑफकोर्स मोठा स्कोप आहे आणि मोठा त्यांनी तो तो अपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे ती किबुदा वेमची. आणि ज्यांचे नाही आहेत त्यांना पण ही अपॉर्च्युनिटी आहे. का? कारण प्रत्येक वर्षी जेव्हा त्यांचा दिवस असतं तेव्हा त्यांना दिन होतं, जसं काही योम किप्पूर त्यांच्यासाठी असतं आणि त्या दिवशी युअर साईड बोलतात राईट, त्यांचा दिवस त्यांचा अ, ए, तर त्यांचे त्यांचे सर्व बुक्स उघडतात आणि बघतात त्यांचे मुलं काय करतात. म्हणून बहुतेक खूप लोकांची कस्टम असते इकडे का त्यांचे उपास करतात त्या दिवशी. कोण कोण त्या दिवशी लग्नाला पण नाही जात. कोणाकोणाची कस्टम आहे त्या दिवशी केव्हा पण कोणाचंच लग्नाला नाही जात. तो दिवस जसं काय कम्प्लिटली ते अभ्यास करतात, थोडासा अभ्यास करतात. कधी कधी त्या दिवशी अव्रेखीमला पैसे देतात जे 24 तास अभ्यास करतात त्यांच्या इमानत आबासाठी. अम, आणि तो दिवस फार इम्पॉर्टंट आहे का? कारण त्या दिवशी त्यांचे पुन्हा बुक्स उघडतात आणि बघतात कुठे आहेत मुलं काय करतात, आणि त्याप्रमाणे त्यांना पुढे त्यांना त्यांची लेवल पुढे जाते, वर जाते, जास्त वाढते. आणि त्यांची शमाईमध्ये हेवेनमध्ये त्यांची लेवल पुढे जाते अजून. आणि खास वेशालो समज मुलं शोमेशाबाद नसतील खास वेशालो, नाहीतर मग उलट गोष्ट करत असतील तर मे बी ते उलट होऊ शकते खास विचारून. तर म्हणून ती काळजी घेतली पाहिजे का मुलांचा तो पण किबूत आवेम अजूनपर्यंत आहे. जे पण आपण करतो ते त्यांना पुढच्या जागी पुढच्या जगात त्यांना त्याचा उपयोग होतो, फायदा होतो. आणि त्यांचा दिन, त्यांचा जजमेंट पण होतं. तर म्हणून तो मिtzवा तो अजूनपर्यंत कंटिन्यू होतो आहे प्रत्येक माणसासाठी. तर प्रत्येक माणसाने तो मिtzवा सांभाळला पाहिजे. या 2 स्टोरीजमध्ये आपण शिकतो का किती किती मिtzवा इम्पॉर्टंट आहे, किती माणसाने काळजी घेतली पाहिजे, किती त्याच्यावर किती त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि दुर्लक्ष नाही केलं पाहिजे गोष्टीवर. किती पण माणूस मूड खराब असेल, किती पण माणसाचा त्रास असेल दुसऱ्या गोष्टींमध्ये, पण ह्या मिtzवामध्ये देर आर नो कॉम्प्रोमाइज. ही मिtzवा बरोबर करायला ट्राय केली पाहिजे. ऑनरिंग युअर फादर अँड मदर बोलायला इझी आहे मला माहिती आहे, करायला फार डिफिकल्ट आहे. पण ह्या मिtzवामध्ये देर इज नो कॉम्प्रोमाइज. जसा माणूस कामावरचा बॉस समोर आला तेव्हा तो किती पण त्याचा मूड खराब असेल, किती पण त्याच्या घरी प्रॉब्लेम्स असेल, त्याचे मेडिकल प्रॉब्लेम्स इश्यूज असतील, तरी पण तो त्याच्या बॉसला चांगल्याशी बोलतो, चांगल्याशी त्याच्या संगत उलटसुलट नाही त्याला हे करत का? कारण मग तो तर काढून टाकेल कामावर, किती पण काय पण असेल तर का? कारण त्याला माहिती आहे ते इम्पॉर्टंट आहे इकडे. तसंच किबूज आव्यामध्ये पण ते पण इम्पॉर्टंट आहे. ऑनरिंग अ फादर अँड मदर त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट आहे. किती पण माणसाचा मूड खराब असेल, किती पण गोष्ट खराब चालली असेल, तरी पण त्यांच्यासमोर जाताना चांगल्या रीतीने केलं पाहिजे, चांगल्याशी बोललं पाहिजे, अटेन्शन दिलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. केव्हा केव्हा आई वडील लेट जास्त ओल्ड होतात तर त्यांचे चेंज होतात गोष्टी, पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे का त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा. तर याचा तो शेम आपण लेट्स होप का आपण ज्यांचे पण आई वडील जिवंत आहेत ते पण ते त्यांची काळजी घेतील आणि नाही आहेत ते पण मिtzvot चांगल्याशी पाळतील. आणि दॅट्स द बिगेस्ट किबूत आव एम. आणि ज्यांना पण मुलं आहेत तर त्यांनी स्वतःनी मकपीद नाही केलं पाहिजे, माफ केलं पाहिजे मुलांना, कारण ते बरोबर नाही करत म्हणून. ते पण ते आठवण ठेवलं पाहिजे, कारण त्याच्या समज जर माफ नाही केलं तर त्या मुलांना त्रास होऊ शकतो जास्त. तर ते पण लक्षात ठेवलं पाहिजे. एनिवे वील फिनिश द शिवर
with the small prayer as usual. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. यार ओके, थोडंसं आपण अँगल चेंज करू शकतो नेक्स्ट टाइम. एनिवे, מודה לפניך אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, I wish you all a great week. בעזרת השם, שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. תודה רבה for being for the שיעור, בעזרת השם עוד יהיה פה שיעורים הסטיל. אני thanks a lot, וכל טוב ושלום שלום.